टीवी न्यूज़। इस वक्त मैं मौजूद हूँ कमानी सुंदरबाग में। आप मेरे पीछे देखेंगे चांदवली के आमदार दिलीप मामा लांडे की शिव जयंती की शिव यात्रा ये निकाली गई है। ये यात्रा जो कि सुंदरबाग से स्टार्ट होते हुए नानी नाना गार्डन से आप देख सकते हैं स्टार्ट होते हुए तमाम तरीके से ये स्टार्ट होगी और हॉलीडे इन होटल पर ख़त्म होगी। आप देख सकते हैं इसमें हज़ारों की संख्या में महिला और पुरुष सभी उपस्थित है। खुद यहाँ पे सभी फ्लैट लांडे उपस्थित है, तमाम लोग यहाँ उपस्थित है। हम आपको लाइव तस्वीरें दिखा रहे हैं और इस मौके पर हमसे बातचीत के दौरान चांदवली के आमदार दिलीप मामा लांडे ने हमसे बातचीत के दौरान क्या जानकारी दी है वो भी हम आपको सुनाते हैं। ऐसी और अपडेट से जुड़े रहने के लिए सब्सक्राइब करें RNTV न्यूज़। मैं फिलहाल न्यूज़ के साथ अम्मार खान। पुऱ्या जगामध्ये महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू आहे आणि या जयंतीनिमित्त आज संपूर्ण चांदिवली विभागामध्ये महाराजांचा भगवा ध्वज घेऊन महाराजांच्या चरणी आपली भक्ती आपली शक्ती एक भगवी ताकद नतमस्तक होण्यासाठी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भगवी ताकद उतरलेली आहे आणि ही भगवी ताकद संपूर्ण चांदिवली गडावरती हा भगवा ध्वज कायम स्वरूपी महाराजांच्या आशीर्वादाने तेवत ठेवण्याचं काम ते करणार आहेत। असाच हा भगवा ध्वज या चांदिवली किल्ल्यावरती फडकत राहील ऐसा महाराजांचा आशीर्वाद है। हम पिछली बार से ज्यादा इस बार लोगों की तादाद ज्यादा नजर आ रही है। हम फिर से कहेंगे कि महिलाएं बढ़ चढ़कर हिस्सा ले रही है छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के मौके पर। महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जयंती आहे आणि त्यांच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी सर्व शिवभक्त शिवप्रेमी हे सर्व या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। ही एक ताकद ही भगवी शक्ती या चांदिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। याच्यामध्ये लाडकी बहीण असेल आणि छावा या पिक्चरचा एक करिश्मा आहे। या छावा पिक्चर गेले 18 दिवस मोफत चांदिवली विभागामध्ये दाखवला गेला। त्याचीच एक शक्ती त्याचीच एक भक्ती या ठिकाणी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी ती भगवी ताकद या ठिकाणी आलेली आहे। मामा छावी पिक्चरचा आपण उल्लेख केलेला आहे आणि विधानसभामध्ये आपण ती रिक्षा चालक मालक बद्दल तुम्ही काय ती प्रश्न उपस्थित केले होते त्याच्याबद्दल काय झालं प्रश्न होते तुमचे? या अर्थसंकल्पामध्ये रिक्षा चालक टॅक्सी चालक यांना न्याय देण्यासाठी महाराजांच्या आशीर्वादाने काम करत आहे करत राहील। धन्यवाद।